भगवत प्राप्ती करता विचार भगवान सांगतात सत्व संशुद्धी, अभयम सत्व संशुद्धी, ज्ञान योग व्यवस्थिती, दानम दमश्च. 3च श्लोकामध्ये 26 गुणांचा विचार आहे. पहिले 3 श्लोक 16व्या अध्यायाचे. सत्व संशुद्धी. सत्व संशुद्धी म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ काय होतो? सत्व शब्द अंतःकरणाचा वाचक. थोडस आपण स्पष्ट बोलू या संबंधामध्ये. का म्हणतात? कारण अंतःकरण हे पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे म्हणून. सरळ वेदांत दृष्टीने किंवा जगन निर्मितीच्या दृष्टीने जेव्हा आपण याचा विचार करू, उत्पत्ती आणि लय चिंतनाचा विचार करताना, त्यावेळेला अंतःकरणाला सत्व म्हणायचं कारण काय आहे? कारण अंतःकरण 5ही महाभूताच्या मिलित सत्वांशाचा परिणाम आहे, त्यामुळे त्याला सत्व असं म्हटलं. आणि त्याची संशुद्धी म्हणजे त्याची निर्मलता. इथे अंतःकरण कोणत्याही अर्थाने घ्या, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या अर्थाने घेतलाय त्याच्यावरच मला बोलायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सगळ्या अंतःकरणाचा विचार करण्यापेक्षा फक्त सत्व या शब्दाचा अर्थ करा बुद्धी, निर्मल बुद्धी. परमात्मा प्राप्ती करता सगळ्यात उचित आमची बुद्धी निर्मल असली पाहिजे. ती मलिन असून चालणार नाही. मलिन बुद्धी, निर्मल बुद्धी काय विचार आहेच आहे, करायचाच आहे त्याचा. का बाबा बुद्धीचा विचार केला गेला? कारण बुद्धी ही मनुष्य प्राणी सोडला तर इतरांना नसतेच. बुद्धी नाही असं मनुष्य या जगताच्या पाठीवर नाही. म्हणजे अगदी साधं सरळ बोलायचं झालं, मी क्षमा मागून बोलेन की आपल्यापैकी कुणाला बुद्धी नाही त्याने हात वर करा बरं. तर असं कोणीच करू शकत नाही. कोणीच करू शकत नाही. आणि करू शकत नाही, करत नाही असं नाही, तो करू शकत नाही. का करू शकत नाही? मी त्याचं साधं सरळ कारण सांगतो. समजा एखाद्याने अत्यंत नम्रतेनं नाही नाही हो मला बुद्धी नाही, मी हात वर करतो असं म्हणून जर त्याने हात वर केला, तर मला त्याला इतकंच विचारायचं आहे की बुद्धी नाही म्हणून तू जर हात वर केला असशील तर आपल्याला बुद्धी नाही म्हणून आपण हात वर करावा इतकी तरी बुद्धी तुला आहेच की नाही? इतकी तरी बुद्धी आहे हे मान्य करावं लागेल की नाही? बुद्धी नाहीच नाही असं कसं होईल? कोण आहे असा जीव की ज्याला बुद्धी नाहीये? कोण आहे असा माणूस की ज्याला बुद्धी नाहीये? आमची अडचण बुद्धी नसण्याची नाही आहे. आमची अडचण बुद्धी असूनही ती शुद्ध नसण्याची आहे, ज्याचा विचार भगवान विशेषत्वाने अधोरेखित करतात. बुद्धी नाही ही अडचणच नाही आहे. देवाने सगळ्यांना बुद्धी दिली आहे म्हणून तर नोटबंदीच्या काळात चालली की नाही? चालली ना, चालली ना, त्यावेळेला चालली ना, म्हणजे आहे ना, होती ना. मग अडचण कुठे आहे? ती याच मार्गात का नाही चालत? कारण या मार्गामध्ये शुद्ध लागते. तेव्हा जी चालली होती ती शुद्ध नव्हती. मग कुणाच्या नावावर ठेवायचे, किती ठेवायचे? ते शुद्ध बुद्धीचं लक्षण आहे का नाही मला माहिती नाही. कदाचित व्यावहारिक शहाणपण असेल त्याच्यामध्ये, मी नाकारत नाहीच आहे. व्यावहारिक शहाणपणा त्याच्यात मान्य करावा लागेल. असो, तो स्वतंत्र मुद्दा. मी पुन्हा एकदा सांगतो, बुद्धी नाही ही आपली अडचण नाही, हा आपला प्रश्न नाही. असलेली बुद्धी प्रांजल आहे का? पारदर्शी आहे का? ती परमात्मा स्वरूपाचं ग्रहण करण्याच्या योग्यतेची आहे का? हा मुद्दा आहे. मी पुन्हा एकदा भावार्थ रामायणामध्ये आपल्याला नेईन. नाथ महाराजांनी याच्या फार सुंदर चिंतन मांडलंय बुद्धीच्या संबंधात. या ज्या रामचंद्र प्रभू हे जर आत्मतत्व असेल तर नाथ महाराज म्हणतात कैकेयी ही कुबुद्धी आहे, मंथरा ही दुर्बुद्धी आहे, कौसल्या ही सद्बुद्धी आहे. प्रत्येकीला नाथ महाराजांनी हे सगळ्यांना बुद्धी म्हटलंय आणि त्याची लक्षणेनं नाथ महाराजांनी ते लावून दिलंय. तसं का म्हणायचं? आमची बुद्धी कोण आहे? कौसल्या आहे का सुमित्रा आहे? बहुधा तर या दोघी नसतीलच. कैकेयी आहे का मंथरा आहे? आमची बुद्धी कोण आहे? बुद्धी आहे
पण मलिन आहे. का बुद्धीचा विचार? कारण एक आहे त्याचं, कारण 2-3 प्रमाण मी आपल्याला अशी देईन. बुद्धीनं परमात्म्याची प्राप्ती होते. मी दोन्ही प्रमाणे देतो, दोन्ही बाजूची प्रमाण देतो. एका बाजूने नाथ महाराज असं, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, आपण ज्ञानेश्वरी काढा. एका बाजूने ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किर जोगे काय होईल. परमात्मा प्राप्तीचा विचार करताना भगवत दर्शनाच्या संबंधामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, अरे त्या परमात्म्यापर्यंत मनाचं नख पोचत नाही, बुद्धीची दृष्टी पोचत नाही, ते इंद्रियांना काय ग्रहण होईल? ते इंद्रिया किर जोगे काय होईल? इंद्रियांना ग्रहण होईल ती बुद्धी? नाही होणार. तो परमात्मा इंद्रियांना ग्रहण होईल? होणार नाही. कारण परमात्मा अत्यंत सूक्ष्म आहे. आमची इंद्रिय स्थूल बघतात. थोडस सूक्ष्म बघणारं मन आहे, पण मनाचं नखही तिथपर्यंत पोचत नाही. त्याच्यापेक्षा विचाराची सूक्ष्मता जास्त असेल तर विचार करणारी बुद्धी आहे, त्या बुद्धीची दृष्टी सुद्धा परमतत्वापर्यंत जात नाही. एका बाजूला ज्ञानेश्वर महाराजांचं हे मत, आणि तेच ज्ञानेश्वर महाराज 5व्या अध्यायामध्ये म्हणतात, बुद्धी निश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. इथं बोलताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बुद्धी निश्चये आत्मज्ञान. बुद्धी निश्चयाने आत्मज्ञान होतं. निश्चय बुद्धीनेच करावा. निश्चयात्मिका बुद्धी ही. अंतःकरणाचा विचार करताना प्रत्येक अंतःकरण वेगवेगळ्या कार्यानं वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. निश्चय करणारी बुद्धी आहे, संकल्प विकल्प करणारं मन आहे, चिंतन करणारं चित्त आहे, आणि मीची जाणीव करून देणारा अहंकार आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार याच्यातली बुद्धी निश्चय करते. म्हणून या बुद्धीचा विचार करताना गीतेने 2 पद्धतीनं केला. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. गीता बोलते. मी आता तिकडे येत नाही, पण बुद्धी निश्चयी आत्मज्ञान असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. बुद्धीनं परमात्मा प्राप्ती आहे. बुद्धीनेच परमात्मा कळेल. कसा कळेल? आमचे आजोबा एक दृष्टांत सांगायचे, आठवलं म्हणून सांगतो. गायीमध्ये दूध आहे, गायीच्या सर्वांगात दूध आहे, पण ते कुठूनही काढता येतं का? काढता येत नाही ना. गायीच्या सर्वांगामध्ये आहे. उगीच आपण जिभेचं दोहन केलं तर दूध नाही निघणार. कानातून दूध काढण्याचा प्रयत्न केला, नाही निघणार. शेपूट ओढल्यानंतर दूध निघेल, नाही निघणार. तिच्या तोंडातून एखादा पाईप आत टाकून ओढून घ्यायचा प्रयत्न केला, पोटातलं दूध नाही येणार, नाही येणार. पण गायीमध्ये दूध आहे, पण ते कुठून घ्यावं लागतं? ते सडातूनच निघतं, अन्यत्र निघत नाही. गायीच्या सर्वांगात दूध आहे, पण जसं ते फक्त सडातूनच प्राप्त होतं, तसं या जगताच्या कणाकणात परमात्मा आहे, पण तो कळतो फक्त बुद्धीतूनच. अन्य मार्गाने तो कळणार नाही. बुद्धी निश्चय करता आला पाहिजे. निश्चय बुद्धीचं काम आहे. म्हणून पुढे मग ते 12व्या अध्यायात आधी चिंतन करताना भगवंताने आपल्या भक्तांची लक्षणं सांगताना, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय. आत्म्याचा दृढ निश्चय कशाने करणार? बुद्धी निश्चय. तो बुद्धीनच होईल, अन्य मार्गाने होणार नाही. बुद्धीनं परमात्मा प्राप्त होईल. कसा होईल? परमात्मा तर सूक्ष्म, त्याच्याकरता जी बुद्धी चिंतन करणारी निश्चयात्मिका जी बुद्धी आहे ती सुद्धा तेवढीच सूक्ष्म हवी. माझं म्हणणं नाही, उपनिषद बोलतं, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिवी. कठोपनिषद. उपनिषद सांगतं, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. सर्वेषु, अरे सर्व भूतांच्या अंतरी तो परमात्मा आहे महाराज. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशी. ते वस्तुगामी, पण कोण स्फुरे? बुद्धी स्फुरे अहर्निशी. ते वस्तुगामी. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. या श्लोकावरचं भाष्य बघा ना ज्ञानेश्वर महाराजांनी. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशी. ते वस्तुगामी. अर्जुना, ते बुद्धीला कळेल. गूढोत्मा न प्रकाशते. सर्वांच्या अंतर्यामी परमात्मा आहे, पण तो गूढ आहे, प्रकाशक नाही आहे, प्रकाशित नाही आहे. तो प्रकाशक आहे पण प्रकाशित नाही आहे. का नाही आहे? त्याची कारण अनंत, पण एकच कारण जर आपल्याला समन्वयानं सांगायचं झालं तर असं म्हणता येतं,
अज्ञानानं मायेनं तो तिरोहित झाल्यासारखा होतो. त्यामुळे गूढोत्मा न प्रकाश, तो प्रकाशित नाही आहे. मग तो कशाने प्रकाशित होईल? त्याच्याकरता काहीतरी प्रकाशन करणारं कुणीतरी पाहिजे ना. मग कोण प्रकाशित करू शकेल? कोण प्रकाशित करेल? अंतःकरण, बुद्धी. कोणती बुद्धी? दृश्यते. कुणाला दिसेल? तू अग्रया बुद्ध्या. दृश्यते तू अग्रया बुद्ध्या, सूक्ष्मया. पर एवढं होऊनही तो जरी सूक्ष्म असला तरी कुणाला दिसेल? सूक्ष्मदर्शीभिः. ज्या सूक्ष्मदर्शींची बुद्धी अग्रया, अग्र शब्दाचा अर्थ आहे टोक. अग्र शब्दाचा अर्थ आहे टोक, अणकुचीदारपणा. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर एखादी सुई असते की नाही, सुई, त्याचं पुढचं टोक अणकुचीदार असतं. अग्र म्हणतो आपण तिला. बुद्धी तशी झाली पाहिजे, अणकुचीदार झाली पाहिजे. आणि जे सूक्ष्मदर्शी आहेत, म्हणजे ज्यांना सूक्ष्म बघणं शक्य आहे, बघण्याची सवय आहे, बघण्याचा अधिकार आहे, अशी जे सूक्ष्मदर्शी, त्यांच्या अतिशय अग्रबुद्धीला हा परमात्मा दृश्यते. परमात्मा दिसतो. पण कुणाला दिसतो? अग्रया बुद्ध्या. शब्द काय वापरला? बुद्ध्या. बुद्धीला दिसतो. म्हणून बुद्धी शब्द घ्या. अंतःकरण. कारण का? आता वेदांताचा जर विचार करायचा झाला तर पदार्थाकडे जाणारी अंतःकरण वृत्ती त्या पदार्थाला प्रकाशित करते. कारण अंतःकरण हे सत्वांशाचा, मिलित सत्वांशाचा परिणाम आहे. आणि सत्वगुणाचा हा धर्म आहे की ते प्रकाशित असतं, प्रकाशमान असतो सत्वगुण. आपण 14वा अध्याय वाचा ना गीतेचा. सत्वगुणात तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बघ्नाती ज्ञानसंगेन चानग. 14वा अध्याय. सत्वगुणाचं वर्णन करताना भगवान बोलतात तत्र सत्वम निर्मलत्वात्. निर्मल आहे सत्वगुण. प्रकाशकम अनामयम. प्रकाशक आहे, अनामय आहे. सत्वगुणाचं वर्णन आहे. हा, तो सत्वगुण असला तरी शेवटी गुणच आहे म्हणून तो बांधून नाही टाकणार आहे. सुखसंगेन बघ्नाती ज्ञानसंगेन चानग. ज्ञान आणि गुण सुखाने तो बांधून टाकेल हा प्रश्न स्वतंत्र आहे. पण तो प्रकाशक आहे. म्हणून पदार्थाकडे गेलेली अंतःकरण वृत्ती, असं हे न्यायशास्त्राचा आणि वेदांताचा जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल. हे थोडं कठीण जाईल आपल्याला, पण ऐकायला काही हरकत नाही. वस्तूवर 2 पद्धतीचे अंधकार आवरण असतात. एक अज्ञानाचं आवरण असतं आणि एक अंधकाराचं आवरण असतं. माझ्यासमोर एखादं फूल आहे, माझ्यासमोर एखादी वस्तू आहे. ही वस्तू जेव्हा मी पाहतो, माझ्यासमोर घट आहे, अयम घटः असं म्हणतो, हा घट आहे, हे घड्याळ आहे असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा त्याच्या मागे एक मोठी प्रक्रिया असते वेदांताच्या दृष्टीने. उगीच मी बघितलं ना हे घड्याळ आहे हे म्हणतो, इतकं ते साधं सोपं नाहीये. पहिल्यांदा इथे काहीतरी आहे असं जाणवतं. त्यानंतर माझी अंतःकरण वृत्ती माझ्या नेत्र नावाच्या इंद्रियाच्या माध्यमातून त्या पदार्थापर्यंत पोहोचते. बाह्य दिव्याचा किंवा सूर्याचा प्रकाश त्याच्यावरचं अंधकाराचं आवरण दूर करत असतं आणि सत्वशील असणारी माझी अंतःकरण वृत्ती त्याच्यावरचं अज्ञानाचं आवरण दूर करत असते. म्हणून प्रकाश नसला तरी पदार्थ कळत नाही आणि अज्ञान असलं तरी पदार्थ कळत नाही. याच्याकरता प्रकाश, अंधकाराच्या निराकरणाकरता प्रकाशाची अपेक्षा असते आणि अज्ञानाच्या निवृत्तीकरता अंतःकरण वृत्तीची आवश्यकता असते. कारण अंतःकरण सत्वांशाचा परिणाम आहे ना, आणि सत्वगुण हा प्रकाशक आहे ना, मग अंतःकरण त्या पदार्थावरचं अज्ञानाचं आवरण दूर करतं. आणि अज्ञानाचं आवरण गेलं की मग मी म्हणतो हा घट आहे, हे घड्याळ आहे, हा ग्रंथ आहे, हे फूल आहे, हे नंतर मला कळतं. हे ज्ञानाची प्रक्रिया आहे वेदांतामध्ये. अनभिज्ञ पदार्थाच्या बद्दल मी असं कधी म्हणू शकत नाही. अननुभावित पदार्थाच्या बद्दल मी असं म्हणू शकत नाही की हे अमुक अमुक आहे म्हणून. म्हणून कधीतरी मला कुठल्या तरी पदार्थाबद्दल असं विचारावं लागतं की हे काय आहे, म्हणजे हे काहीतरी आहे हे मला कळतं. का कळतं? अंधकाराचं आवरण दूर झालंय, पण अंतःकरणाने प्रकाश न टाकल्यामुळे अज्ञानाचं आवरण दूर झालं नाही. मी विचारतो हे काय आहे, आणि मग कुणीतरी मला सांगतं हे अमुक अमुक आहे, हे घड्याळ आहे, हे फूल आहे. आणि मग पहिल्यांदा मला बोध होतो आणि मग दुसऱ्या वेळेला मी त्याचं नाव सांगू शकतो. ती प्रक्रिया अजून स्वतंत्र.
म्हणजे अंतःकरण किंवा बुद्धी ही प्रकाशक आहे. अर्थात वेदांताने पंचदशीने त्याचं चिंतन करताना काय केलंय, पंचदशी असं म्हणते की अंतःकरण परमात्म्यापर्यंत जाऊन परमात्म्याला प्रकाशित करत नाही, कारण परमात्मा स्वयंप्रकाश आहे. म्हणून पंचदशीने त्याच्याकरता वापरलेला शब्द असा आहे, प्रकाशन असा शब्द पंचदशी वापरत नाही, निरावरण असा शब्द पंचदशीने त्याला निरावरण म्हटलंय. ज्ञान म्हटलं नाही, प्रकाशन म्हटलं नाही, निरावरण. निरावरण वेगळं, प्रकाशन वेगळं. आता बऱ्याच वेळेला आम्हाला ग्रंथ हे झालंय की ज्ञानेश्वरी नवीन छापून आली, ज्ञानेश्वरीचं प्रकाशन नसतं, तीच प्रकाशक आहे. तिचं काय प्रकाशन कर? उद्या सूर्याचं प्रकाशन कराल तुम्ही, गाथ्याचं प्रकाशन असतं काय? नाही. मग फक्त त्याला जे कापडाने झाकलेलं असतं ते आवरण दूर करायचं असतं, त्याला निरावरण असं म्हणतात. तिला निरावृत करायचं असतं आपल्याला, तिचं प्रकाशन नाही करायचं. ज्ञानेश्वरीचं प्रकाशन नसतं जगात कुठेही. पत्रिकेत काही लिहू द्यात, ज्ञानेश्वरीचा प्रकाशन सोहळा कोण करणार? स्वतः भगवान आले तरी सुद्धा ज्ञानेश्वरीचं प्रकाशन करू शकत नाहीत. आपण कोण की झाड की पत्ती? आपण नाही. आपण त्याचं निरावरण करण्याकरता प्रमुख पाहुणा लागतो, हे मान्य. ते का तर चमकीचा कागद काढायला कोणीतरी चमकीचा माणूस लागतो, एवढंच आहे. दुसरं काय कारण असतं? कोणीतरी एखादा चमकदार लागतो की तो चमकीचा कागद दूर करतो, दूर झाला की मग ते निरावरण, एवढंच. कशासाठी हे सगळं सांगतो? बुद्धीनं परमात्मा कळतो असा जो शास्त्र सिद्धांत आहे त्याच्याकरता मी हे बोललो. पण कोणत्या बुद्धीला कळतो? कोणत्या बुद्धीला? बुद्धी निर्मल असली पाहिजे. मलिन बुद्धीला कळत नाही. बुद्धी, मी पुन्हा एकदा सांगतो, बुद्धी आहे सर्वांजवळ, पण कोणता ना कोणता तरी मळ तिला चिकटलेला आहे. कोणत्या ना कोणत्या मलाने ती मलिन झालेली आहे. त्याची नावं अनंत असतील. ममत्वाचा मल असेल, अहंकाराचा मल असेल, वासनेचा मल असेल, कुठला असेल सांगता येणार नाही. पण तो असेल एवढी गोष्ट नक्की. सर्वत्र भरून असणारा परमात्मा आजही आम्हाला सर्वत्र आहे असं वाटत नसेल तर नक्की बुद्धी मलिन आहे. तो जर सर्वत्र आहे असं आम्हाला कळत असेल आणि त्याची तशी अनुभूती येत असेल तर आमची बुद्धी निर्मल आहे हे मानावं लागतं. ज्ञानेश्वर महाराजांनी इथं बुद्धी असा शब्द जरी वापरलेला असला तरी जी वर्णन केलेली आहे ती मात्र अंतःकरणाच्या सगळ्या प्रकाराची. मी मागे आपल्याला बोललो होतो, अंतःकरणाच्या वेगवेगळ्या कार्यावरून अंतःकरणाला मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे नाव पडलं. मन म्हणजे अंतःकरणच आहे, बुद्धी म्हणजे अंतःकरणच आहे, चित्त म्हणजे अंतःकरणच आहे, अहंकार म्हणजे अंतःकरणच. फक्त तिची कार्य वेगवेगळी आहेत म्हणून नावं वेगवेगळी आहेत, इतकंच आहे. मी आता पुन्हा तो विषय आपल्याला दृष्टांताने सांगत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळंच सांगितलंय. कोणती बुद्धी? शुद्ध बुद्धी. आमची बुद्धी, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग धरू जाता संग तव तो होय बाधक. साधक नाही होतो, बाधक. का? कारण अनेक बुद्धीचे तरंग आहेत. अनेक बुद्धी, ती अनेकत्वाला प्राप्त झालेली बुद्धी उपयोगाची नाही. तिला व्यवसायात्मिका आणि अव्यवसायात्मिका हे दोन प्रकार जे केले त्याच्यामध्ये त्याचं उत्तरार्ध बघा. व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बाजूला ठेवा. बहुशाखा अनेक बुद्धीचे तरंग अनंताश्च बुद्धयो अव्यवसायी नाम. अशा अव्यवसायी बुद्धीला परमात्मा प्राप्ती होणार नाही. मग कोणत्या बुद्धीला होते? ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर मी एकच वाक्य सांगतो, बाकी संदर्भ देत नाही. एक वाक्य ज्ञानोबाराने फार गोड सांगितलं. मला ज्ञानोबराय म्हणतात, जी बुद्धी परमात्म्याची पतिव्रता असते तिलाच परमात्मा कळतो. याच्यात काव्य म्हणाल तर काव्य आहे, याच्यामध्ये तुम्ही काय साहित्य म्हणाल तर साहित्य आहे, याच्यामध्ये तुम्ही तत्वज्ञान म्हणाल तर तत्वज्ञान आहे. एकच वाक्य ज्ञानोबराय, जी बुद्धी परमात्म्याची पतिव्रता आहे. तर पतिव्रता म्हणजे काय हे मला स्वतंत्र सांगावं लागून नाहीये. परमात्म्याशिवाय जी दुसऱ्याचा विचारच करत नाही. तुकाराम महाराजांचा आणखीन एक अभंग आहे. देवाजवळ प्रार्थना करताना तुकोबाराय म्हणतात, दुर्बुद्धी ते मना
कदानुपजो नारायणा. तेव्हा आमच्या ठिकाणी दुर्बुद्धी कधीही निर्माण होऊ नये एवढंच आमच्यावर करा, एवढी कृपा करा. दुर्बुद्धी निर्माण होऊ देऊ नका. बुद्धी, चांगली बुद्धी असणं, सच्शील बुद्धी असणं कशावर अवलंबून आहे, काय आहे? महाभारत पहा त्याकरता आपण. चांगल्या कुळात जन्माला आलेले सुद्धा दुर्बुद्धी असतात आणि असुर कुलामध्ये जन्माला आलेले प्रल्हाद सुद्धा भगवत प्राप्ती करता सहजतेने भगवत प्राप्ती करू शकतात, इतक्या योग्य अधिकाराचे असू शकतात, प्रश्न नाही. आमचे गुरुजी म्हणायचे, तुळशीतही कधी कधी भांग उगवते आणि कधी कधी भांगेतही एखादं तुळशीचं रोप येतच. बघा ना, तेच आपण जनकाचं चिंतन जर केलं तर ज्या गीतेमध्ये कुणाचंही उदाहरण नाही बरं. भगवंतानी स्वतःचं उदाहरण दिलं. उदाहरण म्हणून जर आलं असेल तर फक्त जनकाचा. लोकसंग्रह करता असेल, काही का असेल, पण मोक्षाचं उदाहरण म्हणून जनकाचं आहे. मिथिला नगरीचा प्रत्येक राजा जनक हाच असतो. तो राजा झाला की त्याला जनकच म्हणायचं. आणि त्याची कुलपरंपरा अशी आहे की जनकाच्या मागच्या 42,000 पिढ्यांमधले सगळे जनक जीवनमुक्त आहेत. एकही जनक बद्ध नाहीये. काय बुद्धी असेल, काय कुलपरंपरा असेल, कशी बुद्धी म्हणून शुद्ध लागते. योग वासिष्ठामध्ये वचन आहे, समया स्वच्छया बुद्ध्या सततम निर्विकारया यदा यद क्रियते राम तद दोषाय सर्वदा. रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना वसिष्ठ महामुनी सांगतात, कशी बुद्धी पाहिजे. समया, समया म्हणजे सम असणारी बरं का. बुद्धी स्त्रीलिंगी रूप आहे ना, त्याचं ते होताना समया अशीच होईल. सम असं होणार नाही, समया असं स्त्रीलिंगी रूप आहे. समया स्वच्छया, सम असलेली, स्वच्छ असलेली बुद्धी. कशी? सततम निर्विकारया. माझ्या दृष्टीने सततम हा शब्द देहलिदीपन न्यायानं सगळीकडे लावावा. सततम समया, सततम स्वच्छया, सततम निर्विकारया. अशा बुद्धीनं रामा यदा यद क्रियते, या बुद्धीनं जे काही केलं जाईल तद अदोषाय सर्वदा. तददोषाय तद अदोषाय सर्वदा. त्याच्याने कोणताही दोष प्राप्त होत नाही. स्वच्छ बुद्धीनं काही करा ना. गीतेच्या भाषेत जर बोलायचं झालं तर विकार रहित बुद्धीनं माणसानं जगाला काडी लावली तरी त्याला पाप लागत नाही. म्हणजे लावलीच पाहिजे असं बंधनही नाही. हत्वापि सईमान लोकान न हंती न निबध्यते, गीता बोलते. हत्वापि इमान लोकान हत्वापि, या सगळ्या जगालाचा त्याने नाश केला. सगळ्या जगाला मारून टाकलं, सगळ्या जगाला काडी लावली. हत्वापि इमान लोकान हत्वापि न हंती, त्यांनी मारलं असं होणार नाही. न निबध्यते, तो बंधनात पडणार नाही. कितीतरी प्रमाण आपल्याला गीतेतून देता येते. पण तेच अर्जुना, तू जर अहंकारानं बद्ध झालास तर तू परमार्थ करशील तरी सुद्धा बद्धच होशील. आणि तू निर्विकल्प मनानं, विशुद्ध बुद्धीनं जगाला काडी लावशील तरी तुला त्याचं पाप लागणार नाही. काय व्यस्त प्रमाणे, काय गणित आहे. अहंकारानं परमार्थ करणारा बद्ध होतो आणि निरहंकारी होऊन जगाला काडी लावणारा मुक्त होतो. अरे कुठलं गणित आहे, कुठल्या तत्वज्ञानामध्ये हे बसतं. आमचं दुर्दैव हे आहे की आम्ही कृतीकडे बघतो, त्याच्या मागच्या विशुद्ध भावनेकडे बघत नाही. भगवान नेमकं त्या वर्मावर बोट ठेवतात. म्हणून ती बुद्धी चांगली असणं, ती शुद्ध असणं, याचा विचार स्वतंत्रतेनं करावा लागेल. शुद्ध बुद्धी म्हणजे काय? मलरहित. बुद्धीमध्ये मल असतात, पुष्कळ असतात. मग ती कोणकोणत्या? त्या महाभारतामध्ये एक वचन आहे, बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयो नय संकाशो हृदयान्नापसर्पती, असं एक वचन आहे. बुद्धौ कलुषभूतायाम, एकदा बुद्धी कलुषित झाली, विनाशे प्रत्युपस्थिते, आणि आपला विनाश आपल्या अतिजवळ येऊन थांबलेला असेल, विनाश जवळ आलेला आहे, आणि आपली बुद्धी जर कलुषित झालेली असेल तर काय होतं? अनयो नय संकाशो हृदयान्नाप सर्पती. अनीती हीच नीती म्हणून आपल्या हृदयामध्ये ठाण मांडून बसते, असं महाभारताने म्हटलंय.
अनीतीला नीती कधी समजलं जातं? अनीतीला नीती समजण्याचं कारण काय? हेच कारण आहे, बुद्धी बदलली. एक बुद्धी बदलली, सगळं जीवन बदलून जातो. बाकी काही बदलायचं कारण नाही. मला सांगा, आपण म्हणतो माणूस फार बदलला हो. म्हणजे नेमकं काय झालं हो? त्याच्या हाताच्या ठिकाणी पाय आले आणि पायाच्या ठिकाणी डोळे आले असं झालं? बदलला म्हणजे काय? परिवर्तनाच्या ज्या भूमिका, आजच्या काळातली भाषा बोलतो मी, भले सामाजिक परिवर्तन घ्या अथवा व्यक्ती परिवर्तन घ्या, मला त्याच्यात आत्ता फरक करायचा नाहीये. पण ज्या परिवर्तनाच्या भूमिका आज आम्ही मांडतो किंवा विचारवंतांनी मांडलेल्या आम्ही स्वीकारतो, त्याच्यामध्ये समाज परिवर्तन होतं म्हणजे काय होतं? समाज अख्खा बदलत नसतो. समाजाला दिशा देणाऱ्या माणसांची बुद्धी बदलत असते आणि मनुष्य आंधळेपणाने बदललेल्या बुद्धीचा माग जात असतो. आपण म्हणतो समाज परिवर्तन, एवढंच आहे. अर्थात सामाजिक परिवर्तनाच्या या व्याख्या समाजशास्त्राच्या कोणत्याही पुस्तकात आपल्याला दिसणार नाही. त्याच्याकरता ज्ञानेश्वरीच वाचावी लागेल, त्याच्याकरता गाथाच पाहावा लागेल, दुसरा मार्ग नाही. मला क्षमा करा, मला कोणत्याही शास्त्राचा अवमान करायचा अधिकार नाही आणि करण्याची इच्छाही नाही. पण मला हे सांगण्याचा अधिकार आहे आणि इच्छाही आहे की जगातल्या सर्व शास्त्रांचा परामर्श संत वाङ्मयामध्ये घेतलेला असतोच असतो. हे मात्र मला नक्की सांगायचं. मी अनेक वेळेला अभिमानाने सांगतो, प्रसंगी तुम्हाला अहंकार वाटत असला तरी तो वाटू देत, अभिनिवेश वाटला तरी तो वाटू देत, पण मी हे अगदी आग्रहानं सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो की जगामध्ये असा विषय नाही की ज्याची चर्चा ज्ञानेश्वरीन गाथ्यामध्ये नाही. समाजाच्या, व्यक्तीच्या अत्यंतिक कल्याणाकरता ज्या ज्या विचारांची अत्यंत आवश्यकता आहे, त्या विचारांचा निरपेक्ष परामर्श संत वाङ्मयामध्ये असतोच असतो. आपण चिंतन करून पहा. ज्ञानेश्वरीत काय नाही, गाथ्यात काय नाही, दासबोधात काय नाही, नाथ भागवतात काय नाही, सांगा ना. तुम्ही काही सांगा. कारण काहीही सांगितलेलं असलं, आता त्याचाही संकोच करून एक वर्माचं वाक्य उच्चारतो आणि पुढे चालतो. तुम्ही काहीही कोणताही विषय सांगा, तो धर्म अर्थ काम मोक्ष याच्या पलीकडे नसतोच. काही सांगा, धर्म अर्थ काम मोक्ष याच्या पलीकडे पाचवा विषय नाही जगाला हो. तुम्ही काही सांगा तो याच्यामध्ये बसतो आणि याचीच चर्चा संत वाङ्मय करतं. ते कसं करतं, काय करतं, पुन्हा स्वतंत्र मुद्दा. वर्ग पुरुषार्थाचं चिंतन हा स्वतंत्र विचाराचा विषय आहे, जाता जाता बोलण्यासारखा विषय नाही. मुद्दा काय? बुद्धौ कलुषभूतायाम विनाशे प्रत्युपस्थिते अनयो नय संकाशो हृदयांनापसर्पती. अनीती हीच नीती म्हणून हृदयामध्ये ठाण मांडून बसते. याच्याकरता बौद्धिक परिवर्तनाची अपेक्षा आहे. या सगळ्याचा विचार मी आपल्याला अजून साकल्याने सांगण्यापेक्षा थोडासा संकोचाने सांगेन. एकच प्रमाण मला द्यायचं आहे, आपल्याला माहिती असणारं प्रमाण मला द्यायचं आहे आणि त्याच्यावरून ज्ञानेश्वर महाराजांची या सामाजिक परिवर्तनाकडे बघण्याची मूलगामी दृष्टी कशी प्रत्ययाला येते एवढंच आपल्या समोर ठेवायचं आहे. आपल्याला सगळ्यांना पसायदान पाठ, मला नाही वाटत इथं कोणी पसायदान पाठ नसणारं उपस्थित असेल. सगळ्यांना पाठ. पसायदानाची दुसरी ओवी, पहिली ओवी माहितीये, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान आहे. पसायदानाची प्रस्तावना उपक्रम या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केला. आणि प्रत्यक्ष पसायदान जिथं मागणीचा प्रारंभ होतो तिथं मागताना पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, काय मागतात, काय पहिलं मागणं काय, जे खळांची व्यंकटी सांडो. व्यंकटी शब्दाचा अर्थ काय? व्यंकटी, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा नाही. मी अनेक वेळेला सांगतो, पुन्हा पुन्हा सांगेन, गैरसमज होऊ नयेत. व्यंकटी शब्दाचा अर्थ वाकडेपणा असं होत नाही. आपण तो करतो, वाकडेपणा असा अर्थ नाही. खळ म्हटल्यानंतर वाकडी आहेच आहे ना, आता पुन्हा वाकडेपणा कशाला? तो खळ आहे. खळ, जे खळांची असा शब्द वापरला आधी, खळ आहे म्हणजे व्यंकटी या शब्दाचा अर्थ जर वाकडेपणा असा असेल तर व्यंकटेश या शब्दाचा अर्थ वाकडेपणाचा देव असा करायचा काय? व्यंकटेश शब्दाचा अर्थ काय? व्यंकटी या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी.
खळांची व्यंकटी सांडव म्हणजे काय? खळांची खळ आहेत म्हणजे ज्यांची बुद्धी वाकडी आहे त्यांनाच खळ म्हणतात. त्यांची बुद्धी वाकडी बुद्धी सांडव. परिवर्तनाचा पहिला विचार, परिवर्तनाची पहिली मागणी ज्ञानेश्वर महाराजांनी कुठून केली असेल? बुद्धी परिवर्तन. कारण तिथंच सगळ्या परिवर्तनाचं मूळ आहे. बुद्धी बदलली, सगळं बदललं. तुकाराम महाराजांची भाषा सांगतो, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही मनुष्य देह. तुकोबाराय म्हणतात बुद्धीचा पालट धरा तुम्ही, बाकीचा पालट धरू नका. बाकीची परिवर्तन बुद्धीच्या परिवर्तनात अनुषंगिक आहेत. बाकीची परिवर्तन बुद्धीच्या परिवर्तनामध्ये अध्याहृत आहेत. ती होतच राहतील, गृहीत आहेत, काही म्हणा तुम्ही त्याला, ती होतच राहतील. बुद्धी बदलली, जीवन बदलायला वेळच नाही. माणूस बदलला म्हणजे काय? अहो काय माणूस होता आणि कसा झाला बघा ना, आता वारी करतो. तो बदलला नाही, त्याची बुद्धी बदलली. शरीर बदललं नाही, ठेवण बदलली नाही, पोट तेवढंच आहे, रंग तोच आहे, उंची तीच आहे, ठेवण तीच आहे, चण तीच आहे. मग बदलला काय बदलला? बुद्धी बदलली. बुद्धीचा पालट. जे खळांची व्यंकटी सांडो. ज्ञानेश्वर महाराज बदल कुठून मागतात बघा ना. कारण एकदा बुद्धी बदलली की दृष्टादृष्टावरचा विजय हातात आहे. मानवी जीवनाचा आलेख कुठून सुरू झालाय ज्ञानेश्वर महाराजांचा? बुद्धीपासून सुरू झालेला मानवी विकासाचा आलेख ज्ञानेश्वर महाराज कुठपर्यंत नेतात? दृष्टादृष्ट विजय होवावेजी. हा आलेखाचा शेवट आहे. सुरू कुठून झाला आलेख? खळांची व्यंकटी सांडो. म्हणजे खळांची व्यंकटी वेगळेच कुणीतरी आहेत आणि दृष्टादृष्टावरचा विजय कुणाला तरी वेगळ्यालाच मिळणार आहे असं नाही. ज्या खळाची बुद्धी नष्ट झालेली आहे, ज्याची सत्कर्मामध्ये आवड निर्माण झाल्यामुळे त्याची बुद्धी सद्बुद्धी व्हायला लागलेली आहे, त्याचाच विकास होत 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 शेवटी दृष्टादृष्टावरचा विजय. एकाच माणसाचं परिवर्तन आहे, एकाच समाजाचं परिवर्तन आहे. अमेरिकेमध्ये खळांची व्यंकटी सांडावी आणि भारतामध्ये दृष्टादृष्टावरचा विजय नाही अपेक्षित. असं होत नसतं. विकासाच्या, आता हे पुन्हा तेच आहे, मी समाजशास्त्र बोलीन तर पुन्हा अजून अडचण निर्माण होईल. म्हणून एक बुद्धी बदलली, तिच्यातले दोष निवृत्त व्हायला लागले, बस सगळं सोपं आहे, सगळं साधं आहे. योग सुद्धा एरवी अवघड वाटतो मला. मी पुन्हा एकदा, कदाचित विषयांतर होईल पण जाता जाता सांगू नाही जाईल. परमार्थ करणाऱ्या माणसाला त्याच्या गुरुनी म्हणा, त्याच्या कोणी मार्गदर्शकांनी म्हणा, अन्य कोणी म्हणा, त्याला जेव्हा एखादं साधन सांगितलं जातं त्याच्यासाठी, तेव्हा पहिलं त्याचं हेच म्हणणं असतं, फार अवघड आहे हो, तुम्ही किती सोपं सांगा. अवघड. माझं तर थोडंसं अवलोकन माझं थोडं वेगळं असेल कदाचित, पण मला असं वाटतं की काही सांगितलं तरी माणसांना पटत नसतं. अवघड सांगितलं तर ते म्हणतात आमच्याच्यानं हे काय होईल, आणि सोपं सांगितलं तर म्हणतात याच्यानं काय होईल. कुंडलिनी जागे कर, आमच्याच्याने काय होणार? नोकरीची माणसं, कुठं नोकरी करायची 8-9 तास आणि घरी येऊन कुठं कुंडलिनी? अहो घरी येईपर्यंत आम्ही जागे नसतो, कुंडलिनी कशी जागी राहील? होत नाही आमच्याच्याने, हे आमच्याच्याने होत नाही. मग नाही जमत, नामस्मरण रामकृष्ण हरी म्हण, याच्याने काय होणार आहे? म्हणजे कशावरच विश्वास ठेवायचा नाहीये. तुम्ही काही सांगा त्याला अवघडच वाटतं. कुंडलिनी योग कुणाला अवघड वाटत नाही, पण ज्याची बुद्धी ज्ञानेश्वर महाराजांना विचारा. ज्ञानोबराय म्हणतात एरवी योगासारखे सोपे काय आहे? ज्ञानोबराय म्हणतात अरे योगासारखं सोपं काहीच नाही या जगतामध्ये. आम्हाला वाटतं योगासारखं अवघड दुसरं काही नाही. का नाही? कारण हेच आहे, आमची बुद्धी मलिन आहे म्हणून आम्हाला साधनं कठीण वाटतात. संतांची बुद्धी शुद्ध आहे, त्यांना तीच साधनं सोपी वाटतात. नाम आम्हाला सोपं वाटतं पण सोपं नाहीये. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, मान्य आहे म्हटलंय, पण त्यांनी म्हटलंय ना, आम्ही म्हटलंय का ते नाम सोपे रे? ते तुकाराम महाराजांनी म्हटलंय. मग आमच्या करता काय? हे नाम सोपे रे आहे. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण आहे. पण हे सगळं कुणा करता? त्यांच्या करता. आमच्या करता काय? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पुढचं आमच्या करता आहे. शहाणा तो धणी घेतो येते, तो शहाणा आहे. शहाणा म्हणजे काय? शुद्ध बुद्धीचा. पुन्हा तिथंच येतो मी.
त्या सगळ्याची संगती मला तिथंच नेऊन लावायची आहे. शहाणा कोण आहे? तोच ज्याची बुद्धी शुद्ध आहे, तोच हे सहज घेऊ शकतो. त्याच्याकरता हे सोपं चाल. अहो साधा विचार करा ना, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, सोपं म्हटलं की नाही? मग जर नाम इतकं सोपं आहे तर अद्वैत कुसरी विरळा जाणे का म्हटलं असेल? जर ते इतकं सोपं आहे तर विरळा जाणे का? सगळे जाणे. विरळ कशा करता? एखादाच कोणीतरी ते नाम जाणतो असं का म्हटलं असेल? कारण तेच आहे, ते सोपं आहे हे त्यांचं म्हणणं आहे. आमच्याकरता ते सोपं व्हायचं असेल तर त्याच्याकरता आमची बुद्धी, साधनेकडे जाणारी बुद्धी आमची शुद्ध असली पाहिजे. म्हणून बुद्धीचं परिवर्तन हेच जीवनाचं परिवर्तन असतं. बुद्धीचं परिवर्तन ते झालं, आमचं जीवन जे अधःपतित होणारं असतं तेच जीवन ऊर्ध्वगामी होतं, परमात्म चरणाकडे जाणारं, आणि त्याच्याही पुढे सांगतो इतरांनाही परमात्म चरणाकडे नेणारं होतं. नुसतं जाणारं होत नाही, नेणारं पण होतं. फक्त तेवढा बदल झाला पाहिजे. छोटासा दृष्टांत सांगेन. एक महात्मा संन्यस्त, भगवे कपडे धारण केलेला, अधिकार संपन्न, त्याला प्रवासाला जायचं होतं. कुठे? नावेतून जावं लागणार होतं. समुद्रातला प्रवास होता. साधन नव्हतं. त्याला असं कळलं की आपल्या देशाचा राजा त्याच्या जहाजातून तिकडे जाणार आहे. ठीक आहे, राजाकडे गेला. राजाने सांगितलं मी जाणार नाही, पण आमचे काही सेवक जाणार आहेत. तुम्हाला जायचंय? जायचंय. बसला नावेमध्ये. जहाज निघालं. जहाजावरती इतरही काही मुलं होती, तरुण मुलं. टार्गट. हा भगवे कपडे परिधान केलेला महात्मा शांत चित्तानं बसलेला. या मुलांना त्याची टिंगल करायची लहर आली. त्यांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. काही नाही, कष्ट करायचे नसतात, भगवे कपडे घातले की आयतं पोट भरतं, चालतात. कानावर आलं. काही बोलला नाही, शांत बसला. काही भांडण नाही, चर्चा नाही. का असं बोलता? काही एक अक्षर बोलला नाही. जेव्हा त्या मुलांनी बघितलं की इतकं चिडवणं हा काही त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही, त्यांचं धाडस वाढलं. ते जाऊन त्याला प्रत्यक्ष बोलायला लागले. लाज वाटत नाही का हो तुम्हाला? दुसऱ्याच्या दारामध्ये जाता, झोळ्या पसरता, कष्ट करायला देवाने इतकं चांगलं शरीर दिलंय. आम्ही कष्ट करतो, तुम्ही करा. कष्ट करून स्वतःच्या कष्टाचं खा ना. कशाला भगवे कपडे घालून विनाकारण भिका मागत फिरता? लाज वाटत नाही तुम्हाला? काही बोलला नाही, ऐकून घेतलं, शांत बसला. इतकं प्रत्यक्ष बोलूनही तो काही प्रतिक्रिया देत नाही, प्रत्युत्तर देत नाही. हे लक्षात आल्यानंतर ते मुलांचं धाडस अजून वाढलं. त्याने विचारलं, आपापसात चर्चा केली. इतकं बोलूनही याला काही कळत नाही, उत्तर देत नाही, फारच निगरगट्ट दिसतोय. म्हणून मग त्यांची मजल पुढे गेली. ते जाता येता मुद्दाम त्याला धक्का द्यायला लागले. मुद्दाम तो पडेल, धक्का लागून असं बघायला लागले. 2-3दा तो पडला. काही प्रत्युत्तर नाही, प्रतिक्रिया नाही. मला का धक्का दिला? डोळे फुटले काय? काही बोलला नाही. धक्के मारूनही तो काही कळत नाही. अजून धाडस वाढलं. आता तर ते प्रत्यक्ष त्याला मुद्दाम हेतुतः जाऊन त्रास द्यायला लागले. त्याचं उपरण ओढ, त्याच्या डोक्यावर टपली मार, त्याला टाचणी टोचव. तरी तो काही बोलला नाही. त्यांचं धाडस अजून वाढलं. ते जाऊन प्रत्यक्ष आता त्याला मारायला लागले. तरी तो महात्मा काही बोलला नाही. त्याला काही वाटलं नाही. देहभाव गेलाच होता, काही वाटलं नाही. त्याला काही वाटलं नाही, पण भगवंताला बघवलं नाही. भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी संहारी, परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम. साधूंचं रक्षण आहे. भगवंताला बघवलं नाही. भगवान त्याच्या समोर प्रकट झाले आणि भगवान म्हणाले, अरे काय तुझं चाललंय? ते तुला शिव्या काय देतात, धक्के काय देतात, मारतात काय, तू बघत काय बसलास? काय बघत बसलास? काहीतरी बोल ना तू. रागाव त्यांना, शिव्या दे, काहीतरी कर. त्यांनी मारलं तर तू मार.
तो म्हणाला जाऊ द्या ना देवा, काय करायचंय आपल्याला. देतात, बोलतात, खूप लोक बोलतात, सगळ्यांना कुठं उत्तर देत बसायचे. आपला वेळ कुठं, मी तुमचं चिंतन करत बसलोय, तो वेळ का वाया घालवायचा. नाही नाही, मला काय. भगवान म्हणाले अरे असं करू नको, हा प्रघात पडेल. तू एक काम कर, त्यांच्याकडे फक्त तू रागाने बघ, एकदा रागाने बघ, त्यांना स्वतंत्र सरपण लागणार नाही याची व्यवस्था मी करतो. म्हणाला जाऊ दे देवा, कुठं भांडण करत बसता. अहो आता किनारा जवळ आला, एकदा किनाऱ्यावर पोचलो की ते त्यांच्या मार्गाने जातील, मी माझ्या मार्गाने जाईन. आयुष्यात पुन्हा एकमेकांची भेट आमची होणार नाही. मग आयुष्यात जी माणसं कधीही पुन्हा भेटणार नाहीत त्यांच्यावर क्रोध करून जो आपण टाकून दिलेला आहे त्याला पुन्हा घरात आणण्याचं काही कारण आहे का. जाऊ द्या ना, तो क्रोध सोडून दिलाय ना, आपण सर्व संग परित्याग केलाय ना. मग आता विनाकारण तो क्रोध आणायचा आणि कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये त्याला पुन्हा ठेवून घ्यायचं. दुर्गुणाला कशा करत, सोडून दिलं, झालं. पुन्हा काही त्यांची माझ्या आयुष्यात भेट नाही. एक अजून अर्धा तास सहन करावं लागेल. किनाऱ्यावर उतरलो की झालं, ते त्यांच्या दिशेने, मी माझ्या दिशेने. काय म्हणून चिडायचं, का म्हणून मी रागव, जाऊ द्या. भगवान म्हणाले जाऊ द्या तुझ्या करता, मी नाही जाऊ देणार, मी सोडणार नाही त्यांना. एक वेळ मला बोलले असते, माझा धिक्कार केला असता, माझा निषेध केला असता, मी काही बोललो नसतो, पण माझ्या भक्ताचा अपमान मला चालत नाही. मी त्यांना शिक्षा करणार. काय करू सांग, जाळून टाकू. अहो जाऊ द्या देवा, काय करू तू सांग, मी तुला विचारून त्यांना शिक्षा देतोय. बघ आता जे जहाज आहे ना ते ऐन समुद्राच्या मध्यात आहे, उलटवून टाकू का. सगळं जहाजच उलटवून टाकतो, सगळी स्पीड जाईल. तुला कसं घेऊन जायचं मी बघीन. सगळं जहाजच उलटवून टाकू का. महात्मा म्हणाला देवा उलटवूनच टाकायचं असेल तर त्यांची बुद्धी उलटवून टाका, जहाज नको. एकदा त्यांची बुद्धी बदलून गेले की माझ्याकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाईल. मग ते माझा विद्वेष करणार नाहीत, मला त्रास द्या. बुद्धीचा पालट धरारे काय, मागूत हा नाही मनुष्य देह. तुकोबाराय बोलतो याच देहामध्ये बुद्धी आहे, पुन्हा पुढचा देह कुठला मिळेल पुढच्या जन्मी माहित नाही. आज बुद्धीचा पालट करा. जी बुद्धी प्रपंच प्रवृत्त आहे, आसक्ती जिच्या ठिकाणी आहे, अनात्म पदार्थाचं ममत्व जिच्या ठिकाणी आहे, ती बदलून फक्त अनन्यता तिच्या ठिकाणी राहिली पाहिजे. एवढंच करा. तुकोबारायांचं म्हणणं एवढंच आहे. पण ही बुद्धी मलिन आहे. का मलिन झाली. आम्ही जन्माला आलो तेव्हा आमची बुद्धी मलिन होती काय. आमची बुद्धी मलिन होती नाही. जन्माला आलेलं कोणतं मूल असं म्हणतं की अमक्या अमक्या माणसाचा खून करायचा म्हणून मी जन्माला आलो. जन्माला आलेलं मूल निर्वैर असतं, प्रांजल असतं, शुद्ध असतं. लहान मुलाला काही कळत नसतं, अंतःकरणामध्ये वैरभाव नसतो त्याच्या, ते कुणाच्याही पोटी येऊ देत. मग इतकं जर शुद्ध असतं, इतकं जर चांगलं असतं तर ते वाढत गेल्यावरच का तसं होतं. क्षमा मागून बोलतो, गाढवाचं पिल्लू सुद्धा दिसायला चांगलंच असतं, लहान गोंडसच असतं, पण जसं जसं मोठं होत जातं तसा तसा त्याचा गाढवपणा सिद्ध होत जातो. आता हे कुठे लावायचं हा कदाचित वेगळा मुद्दा असू शकेल. लहानपणी आम्ही तसेच होतो. लहानपणी आम्हाला कुणालाही वेगळं काही, कुणाच्याही मनामध्ये कुणाबद्दल वैरभाव नव्हता, कुणाचा विद्वेष आम्ही कधी केला नाही. मग हे असं झालं का. बुद्धी अशी का बदलते. असणारी बुद्धी अचानक बदलते, काय कारण असेल. महाभारताने त्याची 3 कारणं सांगितली. शुद्ध असणारी बुद्धी अशुद्ध होते, मलिन होते. याचं पहिलं कारण सांगितलंय महाभारताने, भूक. पोटाची जी भूक असते ना ती बऱ्याच वेळेला माणसाला पापाला प्रवृत्त करत असते. क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम, महाभारतातला शब्द सांग. क्षुधा, प्रज्ञा शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. क्षुधा निर्णुदती प्रज्ञाम. क्षुधा बुद्धी बदलते. भूक लागलेला मनुष्य कोणतं पाप पोटा करता करतो, तो काही हेतुतः, अरे त्याचं पोटच त्याला गप्प बसू देत नाही. दुष्कर्म करणारी बहुतांश मंडळी दुष्कर्म करतात, ती आनंदानं करत नाहीत, पोटा करता करतात, मान्य आहे. पण पोटा करता 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 त्यांना अशी सवय लागते की पोट भरतं पण सवय सुटत नाही, पोट भरतं. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, विती एवढेसे पोट केवढा बोभाटता याचा. विधभरच आहे पोट,
पण काय बोभाट आहे, अरे सगळं जग त्याच्या करता चाललं, सगळे त्याच्या मागे, ते विती एवढं सपोर्ट. पण तुकाराम महाराजांच्या बोलण्यात गंमत आहे बरं. तुकाराम महाराज विती एवढं सपोर्ट म्हणतात, त्या पोटाची रुंदी सांगितली, खोली नाही सांगितली, ते भरतच नाही. त्याची रुंदी सांगितली विती एवढंच आहे, पण खोल किती आत, अरे भरता भरत नाही. जन्म जन्मांतरात ते पोट भरत नाहीत. मनुष्य पापाकडे प्रवृत्त होतो, सामान्य कारण आहे, लौकिक कारण आहे. दुसरं कारण असं आहे, संस्कारानं बुद्धी बदलते. महाभारताने दिलेलं दुसरं कारण आहे संस्कार. संस्काराने बुद्धी बदलते. पहिल्यांदा चांगलाच असतो, पण आई वडिलांचे संस्कार, भोवतालचं वातावरण, समाजाकडून नकळतपणाने होणारे संस्कार, या सगळ्या गोष्टी अशा आहेत, त्याच्याने माणसाची बुद्धी बदलून जाते. तिसरं कारण महाभारताने दिले आहे, संगती. बुद्धीच्या परिवर्तनाचं तिसरं कारण परिवर्तनाचं महाभारताने दिलं, संगती. आपण कुणाच्या संगतीत राहतो, कारण संगतीचा परिणाम फार विचित्र होतो माणसाच्या जीवनावर, फार विचित्र. संगतीचा परिणाम असा विचित्र होतो. मी फक्त एकच युक्तिवादाचं बोलणं करीन आणि पुढे जाईन. संगतीचा परिणाम मानवी जीवनावर इतका सखोल होत असतो की ज्याची संगती आपण करतो त्याच्या अनुपस्थितीतही त्याच्या मनासारखे आपण वागत राहतो. हा संगतीचा सखोल परिणाम आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्याची संगती आपण करतो त्याच्या अनुपस्थितीतही त्याच्या मनासारखं वागायला लावणं हा संगतीचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम आहे. अशी कितीतरी उदाहरण, म्हणजे साधं उदाहरणाने जर बोलायचं झालं, दारूची संगती जर आपण केली तर तो आला नसतानाही एकटा प्यायला जाईल, आणि हरिपाठ करणाऱ्याची संगती केली तर कोणी नसताना एकटा बसून हरिपाठ करेल. संगतीचा परिणाम आहे. कुणाच्या संगतीत आपण राहतो, कुणाची संगती आपल्या जीवनाला प्राप्त होते, आणि ते कोणत्या अर्थाने होते. या सगळ्याचं नाही म्हटलं तरी एक परिणाम, संगतीनं बुद्धी बदलते. महाभारतामधला प्रसंग आहे. संजय यांनी धृतराष्ट्राला खूप समजून सांगितलं, पांडवांचं राज्य आहे, त्यांचं त्यांना देऊन टाक. तुझं नाही आहे, तुला सांभाळण्याकरता हे दिलंय. कधी ना कधीतरी आज ना उद्या त्यांचं राज्य त्यांना देऊनच टाकायचंय आपल्याला. देऊन टाक. संजय बोलले. महाभारतातला प्रसंग असा आहे, संजय एवढंच बोलले नाही, धृतराष्ट्राला नाही नाही ते बोलले, निघून गेले. संजयाच्या बोलण्यानं दुःखी झालेल्या धृतराष्ट्राने आपल्या मनाला काही शांती मिळावी, काही विचारानं शांत व्हावं मन, याच्याकरता म्हणून विदुराला आमंत्रित केलं. रात्र उत्तर रात्र होती, अर्धी रात्र सरून गेली होती. संजय बोलून निघून गेले. धृतराष्ट्र अस्वस्थ चित्तानं तळमळ तळमळ करत पडले. काय हा बोलून गेला, काय मी करतोय. विदुराला बोलवलं. इतक्या रात्री मला राजाने का बोलवलं असेल, का बोलवलं असेल असं वाटलं असेल काहीतरी, म्हणून गेले. सेवकाने आदराने आत नेलं. धृतराष्ट्र तळमळ करत पडले होते. विदुराने विचारलं, इतक्या उशिरा रात्री मला का बोलवलं. त्यावेळेला धृतराष्ट्राने सांगितलं, संजय मला खूप काही बोलून गेलाय, त्याच्यानं माझं चित्त अस्वस्थ झालंय, माझ्या चित्ताला शांत वाटेल असं काहीतरी सांग.
असं विचारल्यानंतर विदुराने असं सांगितल्यानंतर विदुराने धृतराष्ट्राला काही उपदेश केला. तो महाभारतामध्ये विदुर नीती या नावानं प्रसिद्ध आहे. त्या विदुर नीतीमध्ये विदुराने सुद्धा धृतराष्ट्राला हे म्हटलंय की जर संजय म्हणत होते की पांडवांचं राज्य पांडवांना देऊन टाक, ते तुझी योग्य काळजी घेतील, दुर्योधनाने तुझी काय काळजी घेतली असेल, पांडवांनी आपल्या वडिलांची काय काळजी घेतली असेल, त्याच्यापेक्षा जास्त तुझी काळजी ते घेतील, तुझ्या प्रती त्यांच्या अंतःकरणात पितृभाव आहे, असं सगळं सांगितल्यानंतरही तुला असं का वाटतं की राज्य देऊ नये? त्यावेळेला धृतराष्ट्राने विदुरांना सांगताना असं सांगितलं की विदुरा, तू म्हणतोस तशी माझी बुद्धी पांडवांच्या प्रती होत नाही असं समजू नकोस. एषमे सहजा बुद्धी पांडवांप्रती मे सदा, ही माझी बुद्धी पांडवांच्या प्रती नेहमी होते. नेहमी मला असं वाटतं पांडवांच्या बद्दल की हे त्यांचं राज्य आहे, त्यांचं त्यांना देऊन टाकावं, ही माझी नेहमी बुद्धी होते. पांडवांप्रती मे सदा, नेहमी पांडवांच्या प्रती माझी अशी बुद्धी होते. पण काय करू, दुर्योधनम समासाध्य पुनर्विपरिवर्तते, पण पुन्हा दुर्योधन भेटला की पुन्हा बदलून जाते. मला एवढंच म्हणायचंय की संगतीनं, मुलाच्या संगतीनं बापाची बुद्धी सुद्धा बदलू शकते. आपण कुणाची संगती करतो याच्यावर आपली बुद्धी चांगली का वाईट हे ठरवतं. परिणाम काय होईल तो वाक स्वतंत्र. मागे मी आपल्याला पंचतंत्रातली एक कथा या संबंधामध्ये सांगितली होती. असंग संग दोषेण साधवो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेण भीष्मो गोहरणे गतः. विराटाच्या गायी चोरायला गेले ना भीष्माचार्य, गेले. काही कारण होतं काय भीष्माचार्यासारख्या भगवत भक्तांनी गायी चोराव्यात का गायींचं रक्षण करावं? पण पंचतंत्रांनी हे म्हटलं ना. कशामुळं? दुर्योधनम समासाध्य पुनर्विपरिवर्तते. धृतराष्ट्र म्हणतात दुर्योधन भेटला, पुन्हा आमची बुद्धी बदलते. दुर्योधनामुळे भीष्माचार्य बिघडले. विराटाच्या घरी गायी चोरायला गेले. काय झालं हा प्रश्न स्वतंत्र आहे त्याच्यातला. पराजित का व्हावं लागलं, बृहन्नलेच्या रूपामध्ये अर्जुनाने काय पराक्रम गाजवला वगैरे वगैरे, स्वतंत्र त्याचा विचार असेल. महाभारतातला शब्द बृहन्नला असाच आहे बरं. बृहन्नडा हे नंतर झालं, बृहन्नला. पण ते व्याकरणामध्ये ल आणि ड यांचा अभेद होतो असा एक नियम आहे. दलयोर अभेद हा असं एक सूत्रच व्याकरणामध्ये. ड आणि ल याचा अभेद होतो, बऱ्याचदा होतो. असू दे. बृहन्नलेने काय पराक्रम गाजवला, त्याच्यामुळे या कौरवांना का परास्त व्हावं लागलं, त्या गायींचं रक्षण कसं झालं, हा स्वतंत्र मुद्दा असेल. पण असंग संग दोषेण साधवो यांती विक्रियाम, मला हे सांगायचंय. साधवो, सामान्य नाही, साधवो यांती विक्रिया. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, मला याचाच अनुवाद जवळजवळ असावा असं तुकाराम महाराजांचं वचन आहे ना. सगळ्यांना माहिती आहे, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, दृष्टांत झाला. सिद्धांत पुढे, कुसंगे नाडला कोण? अरे साधू. कुसंगे नाडला माणूस तैसा नाही म्हटलं ना. साधूची वृत्ती संघानं बदलते, साधूची बुद्धी संघानं बदलते, तुकोबराय म्हणतात. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. ढेकणाच्या संघात आला की हिरा सुद्धा भंग पावतो म्हणे. वास्तविक हिरा भंगत नाही. हिरा ठेविता ऐरणी वाची मारिता जो गणे तोच मोल पावे खरा करणीचा होय चुरा. तुकाराम महाराजांनी हिऱ्याची परीक्षा सांगितली. खरा हिरा ऐरणीवर ठेवून त्याच्यावर घण घातला तरी तुटत नाही, फुटत नाही. करून बघा घरच्या हिऱ्यांची परीक्षा एकदा. पण तो हिरा म्हणे ढेकणाच्या संपर्कात आला की त्याचा चुरा होतो, तो भंग पावतो. अशी करून बघा परीक्षा. जाऊ द्या, घणावर ठेवून त्या ऐरणीवर ठेवून घण घालू नका, निदान ढेकणाच्या संपर्कात तरी ठेवा. माझा विश्वास नाही याच्यावर. आपण प्रयोग करतो, तुम्ही हिरा आणा, मी ढेकून आणतो, बघू तरी काय होईल. तसे दोघांच्या मदतीनं काहीतरी होईल. या निमित्तानं सासूरवाडीहून आलेले हिरे खरे का खोटे हे तरी कळेल. म्हणजे हिराच म्हणतोय मी, हे तरी कळेल. ते काय आहे, हिरा भंग पावतो. म्हणजे मी एका रत्नपारखेला विचारलं होतं, हिरा ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला या शब्दाचा अर्थ ढेकून हा हिऱ्यातला दोष आहे. प्रत्यक्ष ढेकणाच्या संपर्कात असं तो मला बोलला नाही रत्नपारखी. ढेकणाच्या संगे म्हणजे
हिरा जो असतो तो असा आपण जर सूर्यप्रकाशामध्ये धरला तर एकदम पारदर्शी असतो. त्याच्या पैलूंचे असे प्रकाश पडतात, परिवर्तित होऊन तो प्रकाश जमिनीवर वेगवेगळ्या रंगा आकाराचा पडतो. पण त्या हिऱ्यामध्ये जर एक बारीक काळा डाग असेल तर त्याला ढेकूण दोष म्हणतात त्यांच्या भाषेत. तुकाराम महाराजांनी ते सांगितलं असावं असं त्याचं म्हणणं आहे. कारण प्रयोग कुणीच केला नाही, नुसतंच प्रमाण देत आलोय आम्ही ढेकणाच्या संगी हिरा जो भंगाला, तर त्याला ढेकूण दोष म्हणतात. तो काळा डाग हिऱ्यामध्ये असणं. तो डाग एकदा असला की भले तो 10 कोटीचा हिरा असू देत, त्याची किंमत 0 होऊन जाते. म्हणजे तेवढ्या काळ्या डागाच्या संपर्कामध्ये 10 कोटीचा हिरा आला तरी जसा निर्मूल्य होऊन जातो, तसा एखादा साधू वृत्तीचा मनुष्य हा सुद्धा दुर्बुद्धीयुक्त माणसाच्या संपर्कात आला की निर्मूल्य होऊन जातो. कुसंगे नाडला साधू तैसा, असंग संग दोषेण साधवो यांती विक्रिया. दुर्योधन प्रसंगेण भीष्म गोहरणे गता. भीष्माचार्य चांगलेच होते, पण दुर्योधनाचा संग झाला ना मग गेलं. त्याला पंचतंत्रांनी कथा सांगितली, मी अनेक वेळेला सांगितलीये, आपल्या स्मरणातही असेल, उगी उल्लेख करून जातो. एक कावळा आणि एक राजहंस यांची संगत घडली. एके दिवशी ते दोघे एका झाडाच्या फांदीवर गप्पा मारत बसले. दुपारची वेळ. नेमका त्या देशाचा राजा शिकारीला म्हणून अरण्यात आलेला, अत्यंत थकलेला, नेमका विश्रांती करता त्या झाडाच्या खाली आला. धनुष्यबाण बाजूला ठेवलं आणि थोड्या वेळ पडावं म्हणून झोपला. गार वारा सुटला होता. घामाघूम झालेला राजा क्षणात डोळा लागला आणि गाढ झोपून गेला. उन्ह कलायला लागली. सूर्याची एक तिरीप राजाच्या डोळ्यावर पडायला लागली. राजाची झोप चाळवली. राजहंस तिथं बसला होता. राजहंसाने बघितलं राजाची निद्राभंग होते. ही उन्हाचा हा किरण, ही तिरीप आहे, त्रास देतोय. आपल्या देशाचा राजा आहे, त्याला विश्रांती हवी आहे, म्हणून राजहंस त्याने काय केलं, त्या जागेवरून आपले असे पंख पसरले आणि ते ऊन अडवलं. राजाला डोळा लागला. तिथंच वर बसलेला राजहंस त्याने आपले पंख पसरले, ऊन अडलं, डोळा लागला. त्याच्या शेजारी कावळा बसला होता. त्या कावळ्याला काय वाटलं देव जाणे, त्या कावळ्याने सुद्धा बसल्या जागेवरून राजाला गंध लावला. हे कळतं ना, गंध लावला. ती घाण अंगावर पडल्याबरोबर राजा एकदम दचकून उठला. बघितलं घाण पडलीये. अरे राजा मी या देशाचा, माझ्या अंगावर घाण टाकण्याचं कुणाचं सामर्थ्य, म्हणून वर बघतो तर कावळा उडून गेला. राजहंस पंख पसरून बसला होता. राजाला वाटलं याच पक्षाने घाण टाकली असेल. लगेच धनुष्यबाण उचललं आणि राजहंसाला मारून टाकले. पंचतंत्रांनी सांगितलेली कथा, याचाच निकष, याचं सार म्हणून पंचतंत्रांनी हे सांगितलंय. असंग संग दोषेण साधो यांती विक्रिया, दुर्योधन प्रसंगेण भीष्म गोहरणे गतः. राजहंसाला उपकार करूनही प्राणाला मुकावं लागलं. काय कारण आहे? कावळ्याची संगत, दुसरं कारण नाही. मी गमतीनं सांगतो, असे कितीतरी कावळे आपल्या अवतीभोवती असतात. काय लगेच शेजारच्या माणसाकडे बघण्यात तात्पर्य नाही की हाच कावळा आहे का काय माझ्या जीवन, असं नाही म्हणायचंय. पण हा विचार की समाजामध्ये फिरताना अशा कावळ्यांना त्यागलं पाहिजे, त्यांचा त्याग केला पाहिजे विचाराच्या दृष्टीने, हे मात्र निश्चित आहे. मग आता ही जर दुर्बुद्धी संगतीनं होत असेल, संस्काराने होत असेल, क्षुधेने होत असेल, तर मग सद्बुद्धी म्हणून काहीतरी असेलच की नाही, निर्मल बुद्धी म्हणूनही काही असेलच की नाही, तिचंही काही लक्षण असेल की नाही. महाभारताने त्याही संबंधामध्ये काही खुलासा केला आहे. काय खुलासा? महाभारत असं म्हणतं की बुद्धीच्या ठिकाणी 5 गुण असावेत, ज्याचा उपयोग आपल्या पारमार्थिक चिंतनामध्ये आपल्याला व्हावा. काय गुण असावेत? आपल्या बुद्धीच्या ठिकाणी काहीतरी गुण असावेत. काय गुण असावेत? दूरदृष्टी असावी, पूर्वस्मरण असावं, प्रत्युत्पन्नता असावी. हे सगळे बुद्धीच्या ठिकाणी असणारे गुणच आहे. बुद्धीला काय काय कळलं पाहिजे. पूर्वस्मरण हवं, दूरदृष्टी हवी. आतापर्यंत ज्या दोषांनी आपल्या परमार्थाला प्रतिबंध केलाय त्या दोषांच्या निराकरणाकरता पूर्वस्मरण असलं पाहिजे की कोणत्या दुर्गुणामुळे आपल्याला कुठे प्रतिबंध ठरला हे कळलं पाहिजे.
दूरदृष्टी असावी. आता आपण काय गुण मिळवला तर आपल्याला पुढे जाऊन आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये त्याचा फायदा आहे हे कळलं पाहिजे. प्रत्युत्पन्नता हवी, कारण परमार्थ मार्गामध्ये कधी कोणतं संकट कुठल्या वेळेला निर्माण होईल आणि कोणत्या अवस्थेत निर्माण होईल सांगता येत नाही. काही संकटाचं निराकरण करण्याकरता प्रत्येक वेळेला विचाराचा कालावधी मिळतोच असं नाही. याच्याकरता थोडी पूर्वतयारी आपली असली पाहिजे, थोडी बुद्धीला प्रगल्भता असली पाहिजे. याच्याकरता प्रत्युत्पन्नता, प्रतिउत्पन्नता ही आपल्या ठिकाणी असली पाहिजे. लगेच उत्तर सुचली पाहिजेत काही प्रश्नांवरती. असं 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 झालं का, असं करू. प्रत्युत्पन्नता असली पाहिजे, दूरदृष्टी असली पाहिजे, पूर्वस्मरण असलं पाहिजे. पुष्कळ आहेत, महाभारताने पुष्कळ सांगितलं. अशी जर बुद्धी असेल आणि अशा पद्धतीनं बुद्धीचा निर्वाह होत असेल तर हळूहळू हळूहळू ती बुद्धी शुद्ध होण्याचा प्रयत्न करते. बुद्धीतले दोष हळूहळू हळू निवृत्त होतात. सगळेच दोष जातात असं नाही, पण कोणते दोष गेले म्हणजे मग आपली बुद्धी शुद्ध झाली असं समजायचं. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी उत्तर दिलंय. संकल्प विकल्पाची वाढी सांडोनी. माणसाचे संकल्प विकल्प बंद, वास्तविक हे मनाचं कार्य आहे, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ते अंतःकरणाच्या रूपानं सगळं एकत्रित सांगितलं. संकल्प विकल्प आपले संपले पाहिजे. संकल्प करणं बुद्धीचं काम आहे, संकल्प करणं मनाचं काम आहे, आणि संकल्प करणारं जे अंतःकरण असतं त्यालाच मन असं म्हणतात. संकल्पात्मकम इदम अंतःकरणम मनः असं मनाचं लक्षण आलं. संकल्प करणारं जे अंतःकरण त्याला मन म्हणतात, आणि संकल्प आला की त्याच्या बरोबरीनं विकल्प हा येतच असतो. मनुष्य काही संकल्प केल्याशिवाय तर आपलं पाऊल पडत नाही. आता तुम्ही प्रवचनाला आला, सहज आला का हो? 4 वाजता तुमच्या मनात असा विचार आला असेल, 5 वाजता मनात विचार आला असेल, 6ला प्रवचन आहे, 5:30ला निघू. झाला ना संकल्प? संकल्प झाला ना. म्हणजे कोणतंही कार्य करण्याच्या पूर्वी आपलं मन आधी त्या कार्याची योजना बनवत असतं. आणि मग नेमके 5:30ला पाहुणे आले, गप्पा मारत बसले, त्याच्यामध्ये 6 वाजून गेले. ते गेल्यानंतर 6:15ला आमच्या लक्षात आलं, अरे प्रवचनाला जायचं होतं. विकल्प गेलं. आता जाऊन काय उपयोग आहे? झालं 15 मिनिटं प्रवचन, आता पुढचं पावणे तास 2 तास ऐकायचं काय तास, म्हणजे 15 मिनिटं गेले आणि 1.5-2 तास राहिले, तर ते काय ऐकायचंय आता? म्हणजे 15 मिनिटं गेले, 1.5-2 तास राहिले, तेवढं आता 1.5-2 तास तर राहिले, 15 मिनिटं गेले. असं आहे. विकल्पाने माणसाला काय होतं? आता हे एक मानसशास्त्र आहे बरं का, आपण कधीतरी त्या अर्थाने विचार करून बघा. माणसाचा संकल्प एका गोष्टीचा, एका कर्माचा असतो, पण विकल्प मात्र 1000 मुखानं मनात प्रविष्ट होत असतो. संकल्प एकाच कर्माचा होतो, पण विकल्पाला मात्र पर्याय, अनंत पर्याय. प्रवचनाला जायचं हा एकच संकल्प आहे, पण मग ऐन वेळेला पाऊस आला तर किती विकल्प आहेत बघा ना. पाहुणे आले तर, तिथं कोणी मास्कच घातला नसेल तर किती विकल्प आहेत बघा ना. समजा महाराजच आले नाहीत तर, येता येता महाराजाला ऍक्सिडेंट, कशा करता का आमच्या जीवावर, पण तो विकल्प येतो ना, एक नाही. म्हणून मी म्हटलं ना, संकल्प नेहमी एका क्रियेचा, एका कर्माचा आहे, पण त्याच्या अनिश्चिततेकरता आणि त्याच्या विरुद्ध अर्थाकरता अनेक विकल्पांची मांदियाळी आमच्या मनामध्ये उभी राहते. अनेक विकल्प उभे आहेत, आणि मग त्याच्यापैकी कोणत्या तरी एका विकल्पाचा निश्चय होतो आणि तो संकल्प वाया जातो. एक मानसशास्त्र आहे, म्हणून मी म्हटलं की मानसशास्त्राच्या अंगाने याचा विचार करून बघा. शुद्ध बुद्धी, शुद्ध अंतःकरण कोणतं? जे अंतःकरण संकल्प विकल्प करत नाही. ज्याने संकल्प करायचं सोडून दिलंय. संकल्प करायचं कधी मन सोडतं? ज्या वेळेला मन स्थिर होतं त्यावेळेला संकल्प थांबतात. नाहीतर संकल्प विकल्पाच्या लाटा या मनाच्या अथांग समुद्रावर नेहमी उमटतात. ज्या दिवशी मन स्थिर आहे, ज्या दिवशी मन शांत आहे, आणि ते कधी शांत होतं? ज्या दिवशी ते भगवत चरणाशी जोडलं जातं, त्याच दिवशी त्याची शांती आहे, त्याच दिवशी त्याचं स्थैर्य आहे. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. तुकोबाराय बोलतात ना,
आता कुठे धावे? अरे धावणं सोडलं मनाने. ही धावाधाव काय आहे? संकल्प विकल्प हीच मनाची धावाधाव आहे. ही धावाधाव करायची कशा करता? करी ऐसी धावाधावी चित्त लावी चरणापे. तुकाराम महाराज. अरे भगवंताच्या चरणाकडे आपलं चित्त लागावं याच्या करता तर सगळी मरमर आहे, याच्या करता तर सगळी धावपळ आहे. करी ऐसी धावाधावी किंवा ऐसी करी धावाधावी दोन्ही पाठ आहे. चित्त लावी चरणापे. मन ज्या दिवशी तिथं जाईल, ज्ञानोबारांनी म्हणून चिंतन केलंय, परिया मनाचे एक निके जे गोडीची ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाय. गीता वाचा ना आपण. असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. भगवान सांगतात अर्जुनाला असंशयम. काय? कशात संशय नाही? चंचलम ही मनो कृष्ण असंशयम महाबाहो. बरोबर आहे अर्जुना, मन चंचलच आहे पण शांत होईल ना? कशाने होईल? अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्यानं तुझं मन शांत होईल. वैराग्य काय करतं? नको त्याचा त्याग करायला लावून जे आवश्यक आहे, जे जीवनामध्ये अपरिहार्य आहे, त्याच्या एकाकडे आपल्याला तद्रूप तल्लीन करायला लावतं. म्हणून मी सुरुवातीला वाक्य बोललो ज्ञानोबारायांचं, जी बुद्धी परमात्म्याची पतिव्रता आहे तीच बुद्धी परमात्म दर्शन करून देण्याची अधिकारी आहे. तीच देऊ शकते, सगळी बुद्धी देत नाही. संकल्प विकल्पाची ओढी सांडोनी. ज्ञानोबाराय काय बोलतात? मला ते बोलायचंय. रजतमाची कावडी सांडोनी. रजतमाची कावड आहे. रज आणि तम हे दोन्ही गुण काय करायला लावतात? पुन्हा तेच आहे. रजोगुण काय करायला रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम. आहे की नाही? तृष्णा वाढवणार, आणि ती तृष्णा निर्माण झाली बस मग तर काय. त्या योग वासिष्ठांनी त्या तृष्णेच्या वर्णनाकरता एक अध्यायच खर्च केलाय. तिला नाही त्या उपमा रूपकामध्ये गुंतवून टाकले. त्या तृष्णेचं वर्णन केलं वसिष्ठांनी रामचंद्र प्रभूंसमोर. कथेतली कथा आहे पण ठीक आहे, मला कथा नाही सांगायची आत. तिला वाघ म्हटलंय, त्या तृष्णेला मोर म्हणलंय, त्या तृष्णेला कोल्हा म्हटलंय, त्या तृष्णेला मरकटी म्हटलंय. एक नाही, तृष्णा थांबत नाही तोपर्यंत सगळं चालू आहे. तुकोबारांना विचारा, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तृष्णेचिया धावा खुंटलिया, निश्चिंतीने विसावा पावलो. एकदा तृष्णेची धाव बंद पडली, माझ्या जीवनाची निश्चिंतीच होत, आणि त्याच्याकरता तरी केला होता अट्टहास, याच्याकरता तरी अट्टहास करायचा. ही तृष्णा आम्हाला काय काय करायला लावेल सांगता. आशा तृष्णा माया अपमानाचे बीज, नाशिलिया पूज्य होई जेत. अधिरासी नाही चालो जाता मान, दुर्लभ दर्शन धीर त्यांचे. तुकोबारायांचं वचन. आशा तृष्णा माया अपमानाचे बीज. आता त्याच्यामध्ये वैलक्षण्य काय आहे हा स्वतंत्र मुद्दा आहे. आशाही मनातच, मायाही मनातच, आणि तृष्णाही मनातच. म्हणून त्याला काय आहे आता ते लांब आहे, पण भेद वेगळा आणि वैलक्षण्य वेगळं. वैलक्षण्यामध्ये भेद अनुस्यूत आहे का नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. भेदामध्ये आम्ही दोन्ही एकाच अर्थाने वापरतो. वैलक्षण्य आणि भेद हे दोन्ही शब्द आम्ही एका अर्थ, पण एका अर्थाचे नाही आहेत ते. त्यांच्यात भावभेद आहे. अर्थ साधर्म्य आहे पण भावभेद आहे. आपण जरा बारकाईने बघा ना, दोन स्वतंत्र पदार्थातला फरक दाखवणं हा भेद आहे, आणि एकाच पदार्थाची दोन रूप सांगणं हे वैलक्षण्य आहे. असं असतं. आशा तृष्णा माया यांच्यात वैलक्षण्य आहे. अहो हे मीठ आणि ही साखर हा भेद झाला. पण साखरेचं वृंदावन आणि साखरेचं झाड ह्याच्यामध्ये करतात ना, रुखवतात करतात ना साखरेचं. आता पूर्वी करत होते, आता रुखवत विकतच मिळतं म्हणतात. पूर्वी करत होते म्हणे मुली, जे काय असेल ते. तर ते साखरेचं वृंदावन आणि साखरेचं झाड. आता झाड आणि वृंदावन यांच्यामध्ये ह्या दोन स्वतंत्र गोष्टी झाल्या नाही ना, पण त्यांचं स्वरूप एक आहे ना. त्याच्यामुळे एकाच साखरेची ही दोन रूप, त्यामुळे वृंदावन आणि झाड यांच्यात वैलक्षण्य असतं, यांच्यात भेद नसतो. पण साखर आणि मीठ याच्यामध्ये भेद असतो, वैलक्षण्य नसतं. असं आहे. आशा तृष्णा माया अपमानाचे बीज. किती वर्णन आहे त्या तृष्णेचं. सांडोनी रजतमाची कावडी. रजतमाची कावड घेऊन मन जातं. कावड घेऊन जाणारा मनुष्य बघितलाय का?
आता जुन्या नवीन लोकांना तर कावड म्हणजे माहितीच नाही. त्यांना कोविड माहितीये, कावड नाही माहिती. कावड नाही माहिती. ते रामेश्वर, काशीची गंगा रामेश्वरला नेणे कावड. ती कावड कशी असते? चालताना नेहमी ती हलते. रजतमाची कावड ते सत्वगुण नाही म्हणजे दुर्बल आहे. आणि रजतमाची कावड जेव्हा घेऊन जातो तेव्हा अस्थिरता ही गृहीतच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ती अस्थिरता टाकून देणं म्हणजे सत्वगुणाची वृद्धी करणं. रजोगुण तमोगुण नष्ट होत नसतो, तो राहणार. जोपर्यंत आपलं शरीर आहे, जोपर्यंत आपण आहोत, तोपर्यंत रजतम हे दोन्ही गुण राहणारच. मनुष्य सात्विक आहे म्हणजे काय? वारकरी माणूस सात्विक आहे म्हणजे काय? म्हणजे रजोगुण तमोगुण नसतो असं नाही, पण त्याचा सत्वगुण इतका प्रबल असतो की रजोगुण तमोगुण अत्यंत दुर्बल होतात, म्हणून त्याला सात्विक म्हटलं असं असतं. कारण ज्ञानोबांनी म्हटलंय, या जगतापर्यंत तिन्ही गुणांनी युक्त नाही असं कोण आहे दाखवा. अहो, दगडामध्ये सुद्धा रजोगुण तमोगुण असतात, सत्वगुण असतात. आता मी काय सांगू आपल्याला, जड पदार्थात, कारण कार्य आहे ना, जे कार्य आहे त्याच्या मागे रजोगुण गुणसिद्धी आहेच ना. सत्वरजतम गुण झाल्याशिवाय कार्यसिद्धी होणारच नाही, पण ती स्वतंत्र प्रक्रियाच आहे. सत्वशुद्धी सहाकारे गुरुकृपामृत तुषारे सासिन्नलेनी बोधे ओसरे द्वैत दैन्य. सत्वशुद्धी ही सहाकार्य म्हणजे सहाय्यकारी झाली पाहिजे. गुरुकृपेचा तुषार आपल्या अंगावर उडला पाहिजे. मग सासिन्नलेनी बोधे असा त्या गुरुकृपेचा बोध झाला की मग काय होतं? द्वैत दैन्य ओसरे, ज्ञानोबराय म्हणतात. शुद्ध बुद्धी, रजतमाची कावड सांडून. पुष्कळ आहे 18व्या अध्यायामध्ये, तर त्याचं पुष्कळ वर्णन सुरुवातीलाच आलं. भोगिता निज धर्माची आवडी बुद्धी उरे. ज्ञानेश्वर महाराज शुद्ध बुद्धीचं लक्षण सांगतात. निजधर्माची आवडी भोगिता. निजधर्म काय आहे? धर्म, आता ते पुन्हा तिथं गेलं. निजधर्म म्हणजे काय? निजधर्म ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, निजधर्म कशाला म्हणतात? निजधर्म हा चोखडा, नाम उच्चारू घडघडा, भुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भवसिंधू तारक. ज्ञानोबराय बोलतात. धर्म, निजधर्म म्हणजे काय? धर्म शब्द परमात्म्याकडे लागतो वेदांताच्या दृष्टीने. निजधर्म स्वस्वरूपाची आवडी म्हणजे पुन्हा तेच झालं, तिला आपल्या स्वरूपाची आवड असलेली बुद्धी उरते. अशी जी बुद्धी आहे त्याला भगवान सत्वशुद्धी असं म्हणतात. अभयम सत्व संशुद्धी, ती सत्व संशुद्धी आहे. मग एकदा अशी बुद्धी झाली, एकदा असं अंतःकरण झालं की मग समोर कोणताही विषय येऊ दे, असक्ती राहत नाही. इंद्रिय वर्गी दाखविलिया विरुद्ध अथवा भलिया, विस्मयो काही केलिया नुठी चित्ती. काही नाही, किती अनुकूल विषय येऊ दे, प्रतिकूल विषय येऊ दे, चित्तामध्ये विकल्प निर्माण होणार नाही. चित्त हलणार नाही जागेवर. ज्ञानोबारांची भाषा फार गोड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, घरा येवो पा स्वर्ग का वरी पडो वाघ, आत्मबुद्धीसी भंग कदा नोहे. घरी स्वर्ग आला काय आणि अंगावर वाघ पडला काय, त्यांची बुद्धी आत्मस्वरूपाला सोडून बाजूलाच होत नाही. सनकादिकांचं वर्णन भागवतात आलेलं. निमिषार्धम न तिष्ठन्ते वृत्तीम ब्रह्ममयीं विना. वृत्ती, तिथला वृत्ती शब्द अंतःकरण वृत्ती याच अर्थाने. अंतःकरण वृत्ती ब्रह्मस्वरूपाला सोडून क्षणभर बाजूला होत नाही. क्षणभर नाही, निमिषार्धम, अर्धा निमिष. आता त्याच्याकरता ते निमिष बघायला भागवतच बघावं लागतं. ते निमिराजाची कथा बघावी लागते. आपली डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला वेळ लागतो, त्याला एक निमिष म्हणतात. एक निमिष, त्याचं गणित आहे. एक क्षण घ्यायचा, एक क्षण. क्षण म्हणजे श्राद्धातला नव्हे. एक क्षण घ्यायचा, कालाचं परिमाण असणार. एक क्षण, त्या क्षणाचे 2700 तुकडे करायचे. बघा आता कसं करता, काय नाही, घरी जाऊन करता का इथेच करता, बघा ठरवा. एका क्षणाचे 2700 तुकडे केल्यानंतर त्याच्यातला एक जो तुकडा, त्याला म्हणायचं एक निमिष.
त्या निमेषाचा अर्धा भाग, तेवढा काल सुद्धा त्यांची बुद्धी परमात्म चिंतनाविना राहिली नाही. किती पतिव्रता असेल? विषय, अनुकूल विषय समोर आल्यानंतर त्याच्याकडे प्रवृत्त होणं स्वभाव आहे माणसाचा. नवल काय त्याच्यामध्ये? नवल काय? इंद्रिय वर्ग आम्हाला काहीतरी भोग दाखवतो. आमची वृत्ती भोगासक्त आहेच आहे, कारण रजतमाची आवड आहे, ती विषयाकडे जाणार. पण या महात्म्यांचं कसं असतं, ते विषयाचा त्याग करतात हे म्हणणं सुद्धा त्यांचा अपमान आहे. हो, मी काय बोलतो आपण ऐका. विषयाचा ते त्याग करतात, याच्यात त्यांचं मोठेपण नाही आहे. विषयच यांच्या समोर येण्याचं धाडस करत नाहीत, हा त्यांचा मोठेपण आहे. विषयच समोर येत नाहीत. आपण त्याच्याकरता 14वा अध्याय बघा ज्ञानेश्वरीचा. ज्ञानोबा विस्तारानं त्याचा विचार सांगतात आपल्याला. कसं होतं, काय होतं, ती बुद्धी कशी मदत करते. इंद्रिय दाखवतात आम्हाला, पण विषयांची ताकद नाही आहे. अशा महात्म्यांच्या समोर यावं आणि स्वतःचा काही प्रभाव दाखवावा. इंद्रिय विषयाला सोडून येतात, वैराग्यवानाच्या बाबतीत होईल, पण संतांच्या बाबतीत त्यांची इंद्रिय विषयाला सोडून येत नाही. विषयच त्यांच्या इंद्रियासमोर येण्याचं धाडस करत नाही. नाहीतर काय, आलेला विषय भोगणं, हे तर पांडित्याचं लक्षण सांगितलंय. आपण विदुरनीतीमध्ये म्हटलंय, अनागतानाम भोगानाम अवांछनम अकृत्रिमम आगतानांच्या संभोगम इति पंडित लक्षणम, असं म्हटलंय. आगतानांचे संभोगम म्हटलंय. तो मान्य आहे, तो विषयाच्या मागे धावत नाही, पण अनायासे प्रारब्ध भोगात जो विषय त्याला प्राप्त होतो त्या विषयाचा तो भोग घेतो. हे पंडिताचं लक्षण आहे म्हटलं विदुरांनी. आता ज्ञानोबा बोलता, एक शेवटचा दृष्टांत देतो, थांबतो. गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभू भलते सणी हानी लाभू न मनी जीवी. ज्ञानोबा बोलता, पतिव्रतेचा गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह क्षोभ. पतिव्रता आहे, तिचा पती गावाला गेला, विरहानं व्याकुळ होते, स्वाभाविक आहे, कारण त्याच्याशिवाय तिला दुसरं काही नाही आहे. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, तुकोबराय बोलतात त्या दृष्टीने. पतीच्या चिंतनात आहे, अखंड चिंतन चालू आहे, आणि तिला सांगितलं की अगं तू त्याचं चिंतन करतेस, पण दूध उतू गेलं ना. तिला त्याची हानी वाटते का? पती समोर दुधाची काय किंमत आहे? हो, तिचं लक्ष कुठं लागलंय? आपल्या प्राण असणाऱ्या पतीकडे. इकडं दूध उतू गेलं, जाई ना. आणि तेवढ्यात तिच्या मैत्रिणीने किंवा कुणी तिला सांगितलं, काय ग, काय करते? काय नाही, गावाला गेलेत, मन लागत नाही कशा. हे बघ, मी तुझ्याकरता इतकी सुंदर साडी आणली, लक्ष जागेल. दूध उतू गेल्याचं वाईट वाटत असेल आणि आवडत्या रंगाची साडी मिळाली याचं सुख वाटत असेल, पती गावाला गेल्यानंतर त्याच्या चिंतनात जर हे होत असेल, तर ती पतिव्रता नव्हे. तिला लाभ आणि हानी हे काही नाही. तसं जी बुद्धी परमात्म्याकडे लागली, तिला प्रपंचामध्ये अनुकूलता आली काय अथवा प्रतिकूलता आली काय? अनुकूलतेत काय होणार? मोक्ष समोर येऊन उभा राहिला तरी काय, आणि प्रतिकूलतेत काय होणार? माझं मरण समोर येऊन उभं राहिलं तरी काय? तिला लाभ आणि हानी वाटत नाही. अशी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला सत्व संशुद्धी असं म्हणतात. आणि अशी सत्व संशुद्धी ही आपल्या परमात्म कृपेकरता, परमात्म प्राप्तीकरता अत्यंत उपयुक्त. हा दुसरा गुण भगवंतांनी इथं सांगितला. अभयम सत्व संशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम ते सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धी जे ऐसे अनन्य होणे. ज्ञानोबा म्हणतात, अर्जुना ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता. अर्जुना, मी त्याला सत्वशुद्धी असं म्हणतो. कशाला? बुद्धी अनन्य झाली पाहिजे, चित्त अनन्य झालं पाहिजे, मन अनन्य शांत तृप्त झालं पाहिजे. अनन्य शब्दाचा अर्थच असा आहे, अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. नारद महर्षींनी भक्तिसूत्रामध्ये अन्य आश्रयाचा त्याग करणं याला अनन्यता म्हटलंय. तस्मिन अनन्यता तद्विरोधेषु उदासीनता, हे बाकीच्यांच्या बाबतीत मान्य आहे.
पण अनन्य होणं म्हणजे त्या व्यतिरिक्त दुसरा विषय नसणं. छोटी कथा सांगेन, थांबेल. अनेक वेळेला सांगितलेली आहे, पण अनन्यता कळण्याकरता मला फार छान वाटते ही गोष्ट. गोकुळाच्या बाहेर काही परिक्रमा आहेत. आपण प्रदक्षिणा करतो ना, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आहे, तशी गोकुळाच्या बाहेर काही 84 कोस, 48 कोस, 42 कोस असा काही परिक्रमा आहे. ते परिक्रमा करण्याकरता एक आचार्य आपल्या शिष्यांबरोबर चालले होते. नेमका मुक्काम गोकुळाच्या बाहेर पडला. थोडक्यात सांगतो. परंपरेमध्ये संध्याकाळी दरबार भरला, म्हणजे ते गुरुजी होते, ते असे आसनावर बसले, खाली त्यांचा सगळा शिष्य संप्रदाय वर्ग बसला. काही प्रश्नोत्तरं चालली होती, काही दिवे लावलेले, बत्त्या लावलेल्या, प्रश्नोत्तरं काही चालू होती. कोणी प्रश्न विचारत होतं, नामस्मरणात मनच लागत नाही हो, असंच होत नाही, देव भेटायला काय करा, काय विचारतात ते विचार, हे काही त्यांना सांगत होते. तिथून गोकुळात राहणारा एक गोपाळ मथुरेमध्ये बाजार हाट करून ज्वारीचं पोतं डोक्यावर घेतलेलं गोकुळाकडे परतत होता. गावाच्या बाहेर बघितलं, काही दिवे लागलेत, बत्त्या लागल्या आहेत, काहीतरी पारमार्थिक प्रश्नोत्तरं चालू आहेत, ऐकावी. जाणाऱ्याला वाटतं रस्त्यावरून जाता जाता ऐकावं 2 मिनिटं बस. आता एवढं पोतं डोक्यावरती तर कसं बसेल, त्यांनी ते ज्वारीचं पोतं खाली टाकलं, त्याच्यावर बसला. गंमत अशी झाली की त्याच्या पोत्याची उंची यांच्या आसनापेक्षा थोडी उंच. त्यांचा अहंकार दुखावला. माझ्यापेक्षा उंच बसतो म्हणजे काय? त्याने विचारलं, कोण आहेस तू? आमच्यातला दिसत नाही. त्याला राग आला. तो म्हणला, गाव माझं, मी गोपाळ, आणि हे माझ्या गावात येऊन मलाच विचारतात काय कोण म्हणून. यानं काय म्हणतात, तू कोण आहेस? म्हणलं, मी कोणी का असे ना, तुम्ही कोण आहे? त्यांना अजून राग आला. त्यांना वाटलं काहीतरी आता आध्यात्मिक उत्तर देऊन याला थांबवलं पाहिजे, म्हणून त्यांनी सांगितलं, मी कोण आहे म्हणून विचार. हो, तुम्ही कोण? ते गुरुजींनी सांगितलं, आम्ही अनन्य आहोत. तू कोण आहेस? तो म्हणलं, तुम्ही अनन्य आहे तर मी फनन्य आहे. मला उत्तर देता येत नाही काय आडवं? तुम्हीच आडवं बोलावं, मी आडवं बोलू नये, नियम आहे. तुम्ही अनन्य, मी फनन्य. आता त्यांना अजून राग आला. त्यांना फनन्य काय असतं? तो म्हणलं, अनन्य काय असतं? अनन्य काय असतं? आता ते त्यांना वाटलं की हे प्रकरण साधनही दिसत आहे. तो गोपाळच होता, गोकुळात राहणारा. म्हणलं, हे अनन्य काय असतं? ते म्हणले, अरे आम्ही अनन्य आहोत म्हणजे भगवान श्रीकृष्ण सोडून आम्ही इतर कोणत्या देवतेचं भजन करत नाही, दर्शन घेत नाही, इतर देवतांना भजत नाही. आम्ही गणपतीकडे जात नाही, आम्ही शंकराकडे जात नाही, आम्ही दुर्गेकडे जात नाही, आम्ही देवीकडे जात नाही, इतर ब्रह्मदेवादी देवांकडे जात नाही, इंद्र माहिती नाही आम्हाला फक्त एक भगवान श्रीकृष्ण माहिती आहे, असे आम्ही अनन्य आहोत. अनन्य काय असतं? तो म्हणाला, तुम्हाला कृष्ण सोडून इतर देवतांची नावं तरी माहिती आहेत, आम्हाला तीही माहित नाहीत, असे आम्ही अनन्य आहोत. बुद्धीचं अनन्य होणं याचा अर्थ भगवंत नदी समुद्राशी अनन्य होते म्हणजे काय होते हो? नदी समुद्राशी अनन्य होते म्हणजे काय होते? म्हणजे अन्य राहतच नाही. तशी जी बुद्धी परमात्म रूप झाली, अनन्य होणं म्हणजे काय? बुद्धीच परमात्म रूप झाली. बुद्धीचे जे ऐसे अनन्य होणे, अर्जुना, ते सत्वशुद्धी म्हणे केशी हंता. त्याला मी सत्वशुद्धी म्हणतो असं भगवान म्हणतात. अशी सत्वशुद्धी असेल, अशी बुद्धी निर्मळ असेल, ती बुद्धी परमात्म चिंतन सोडून अन्य चिंतन करण्याकरता प्रवृत्त नसेल, तर तीच बुद्धी आपल्याला परमात्म स्वरूपाला प्राप्त करून देते. दृश्यतेत्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. मग एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते असं जरी असलं तरी तो गूढ असणारं आत्मतत्व आम्हाला अशा बुद्धीनं कळतं. त्या बुद्धीचा विचार करून तशी बुद्धी प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणं, दैवी संपत्तीच्या प्राप्तीचा प्रयत्न करणं, हेच आमच्या जीवनाचं सार्थकत्व असेल. तसं सार्थकत्व तुमचं माझं व्हावं अशी प्रार्थना करतो.